मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन आता झालेला आहे। आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। परळच्या वर्कशॉपमधून गणरायाचा आगमन सोहळा सुरू झालाय। गणरायाच्या आगमनासाठी तरुणाईंनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे। दहीहंडी झालेली आहे आणि त्यामुळे सर्वांना साहजिकच वेध लागलेले आहे ते गणरायाच्या आगमनाचे। मुंबईतील जे मोठे सार्वजनिक मंडळ आहेत ते आपले गणपती सार्वजनिक मंडळामध्ये न्यायला सुरुवात झालेली आहे आणि आता मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, सर्वांनाच आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत आणि चिंचपोकळीच्या गणरायाचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे। कसं वातावरण तिथे पाहायला मिळतंय? नक्कीच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबई आज सज्ज झाले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण का चिंतामणी सोबतच मुंबईतले जवळपास 200च्या आसपास मोठ्या मंडळाच्या गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्या मंडपामध्ये येणार आहेत। मी परळ परिसरातला जो या ठिकाणी या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या परिसरातला मी दाखवतो आहे। कारण का पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे आणि पूर्णपणे CSTकडे असेल किंवा इकडे दादरकडे जाणारी जी वाहतूक आहे ही पूर्णपणे दोन्ही साईडची वाहतूक जी आहे ते पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून बंद केलेली आहे। आणि जर माझ्या डाव्या बाजूला जर आपण बघत बसाल तर कलाकंद आर्टचा जो या ठिकाणी गणपती बनवण्याचा जो कारखाना आहे त्या कारखान्याच्या आपण बाहेर उभे आहोत आणि याच ठिकाणावरून चिंतामणी जो आहे चिंचपोकळीचा तो बाहेर पडणार आहे। आता या ठिकाणी मोठ्या मंडळाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाहेर पडायला सुरुवात झाल्याची पाहायला मिळते आहे। दक्षिण मुंबईचा जो राजा आहे, आपण जर बघत असेल कलाकंद आर्टच्या मध्ये दक्षिण मुंबईचा जो राजाची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी कारखान्यातून बाहेर पडताना पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। सर्व मंडळाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ढोल ताशा घेऊन या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आगमनासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। झांज पथक असतील, पुणेरी ढोल असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकौशल्य करणारे त्याचबरोबर लेझिम पथक असतील, ही सगळी पथकं जी आहेत बाप्पाच्या स्वागतासाठी तयार असल्याचं पाहायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक बैलगाडी सुद्धा असल्याचं पाहायला मिळतं आहे। एका मंडळाचा जो गणपती आहे आपल्या बैलगाडीतून घेऊन जाण्यासाठी ही मंडळ तयार असल्याचं पाहायला मिळतं आहे। दक्षिण मुंबईचा राजा जो आहे त्याची मूर्ती आपण या ठिकाणी सुबक आणि एवढी मोठी भव्य दिव्य मूर्ती जी आहे ती या ठिकाणी कलाकंदच्या या कारशेडमधून याच्यातून बाहेर पडताना पाहायला मिळते आहे। दुसरीकडे जर आपण एक बघितलं तर दुसरी ज्या मंडळाची गणपती आहे या ठिकाणी भव्य दिव्य गणपतीचं जे हे वानरावर उभा असलेला जो गणपती आहे तो पाहायला मिळतो आहे। संपूर्ण हा परिसर जो आहे परळचा जो आहे तो या ठिकाणी लोक जे आहेत, आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी जमतील आणि चिंतामणीचं दर्शन, पहिला लुक जो आहे तो पाहण्यासाठी लोक जमायलाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु या ठिकाणचं जे हे आहे वर्कशॉप, या वर्कशॉपमधून ज्या काही आता मोठमोठाल्या ज्या भव्य दिव्य ज्या मूर्त्या आहेत त्या बाहेर पडताना जे चित्र आहे ते आपण पाहतो आहोत आणि वेगवेगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून त्या मंडळाच्या गाडीवर या मूर्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी घालून दिल्या जात आहेत। आपण आता जर बघतो आहोत त्या ठिकाणी दक्षिण मुंबईचा राजा जो आहे तो वर्कशॉपमधून बाहेर आलेला आहे। गेटवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जो जल्लोष आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। कलाकंद परळचा जो वर्कशॉप आहे या ठिकाणावरून जवळपास 100च्या आसपास या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला आज बाहेर पडताना त्या पाहायला मिळतील। एकूणच मुंबईमध्ये जवळपास 200 मोठ्या मंडळाच्या ज्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला येतानाच्या चित्र जे आहे ते पाहायला मिळेल आणि या एकूणच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांनी पोलीस बंदोबस्त जो आहे तोही मोठ्या प्रमाणात वाढवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।